शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिलं अक्षराला डिवोर्सची नोटीस आल्यामुळे सगळेजणच खूप टेन्शनमध्ये आलेले असतात। अक्षराचे बाबा चिडून बोलतात, हे जरा अतिच होतंय। अक्षराची आई म्हणते, आता काय करायचं आपण, मला तर काहीच कळत नाही। काही बोलले नाहीत आणि डायरेक्ट डिवोर्सची नोटीस पाठवली। अक्षरा म्हणते, आई बाबा तुम्ही दोघेही शांत व्हा। मग लगेच बाबा म्हणतात, असं कसं शांत होऊ, त्यांनी घटस्फोटाचे कागद पाठवलेत। तुझ्या सांगण्यावरनं अधिपतीने निखिलला परत कामावर ठेवलं। आम्हाला तर वाटलं त्यांच्या मनामध्ये असं काहीच नसणार, पण अक्षरा म्हणते, नाही आई, हे नोटीस नक्कीच अधिपतीने पाठवलं नाहीये, ते हे पाठवू शकत नाही आणि त्यांना हे माहिती पण नसणार, हे नक्कीच मॅडमने केलं असणार। हे ऐकल्यावर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। अक्षराच्या बाबाच्या तोंडातून पटकन निघतं की आम्ही एवढं सगळं केल्यावरही त्या अशा कशा वागू शकतात। हे ऐकल्यावर अक्षरा लगेच म्हणते, नक्की काय केलं आहे तुम्ही? त्यावर अक्षराचे बाबा म्हणतात, अगं काही नाही, आम्ही तुमचं लग्न लावून दिलं ना, त्यांचं स्थळ आम्हालाही नको होतं आणि तुलाही, तरीही आम्ही तुमचं लग्न लावून दिलं ना, मग तरीही ते असं कसं डिवोर्सची नोटीस पाठवू शकतात? त्यावर अक्षरा म्हणते, भुवनेश्वरी मॅडमना समजणं एवढं सोपं नाही। नंतर चंची म्हणते, तुमची काही हरकत नसेल तर मी बोलू का? तर इकडे अधिपती खूप आनंदात असतो, तो सगळ्यांना आनंदाने पेढे वाटत असतो। अधिपती आजीला पेढा भरवतो आणि घरातल्या सर्वांनाच पेढे वाटत असतो। मग दुर्गी त्याला विचारते, तुम्हाला काय लॉटरी लागली की काय? अधिपती म्हणतो, आम्ही कशाला लॉटरी काढू, आम्हाला असली सवय नाही, आम्हाला मेहनत करावी लागते। मग आजी म्हणते, काय झालं ते तरी सांग। अधिपती म्हणतो, तू खा ग, खाशील तर होशील, तू फक्त खायचं काम कर। मग आजी म्हणते, तू का पेढे वाटतोयस, हे कारण कळलं तर पेढे अजून गोड लागतील। अधिपती म्हणतो, मी कारण नाही सांगू शकत, पण मी खूप खुश आहे, बक्षीस मला मिळालं असं समज। दुर्गी म्हणते, ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला आनंद झालाय त्याच्याबद्दल अभिनंदन। इकडे घरी अक्षरा चंचीला म्हणते, काय बोलायचं आहे तुला? चंची म्हणते, खरं सांगू का, मला नाही वाटत यातलं काय मावशीने केलंय। पुढे चंची म्हणते, तिला जर करायचंच असतं तर तिने या दिवसाची वाट नसती बघितली, तिने हे केव्हाच केलं असतं। नंतर चंची म्हणते, मी एक बोलू का? मग आई म्हणते, बोल ना, तुला काय बोलायचं आहे? त्यावर चंची म्हणते, मी जर बोलले ना तर ज्या घरात मीठ खाल्लं त्या घरातच भांडण लावल्यासारखं होईल। अक्षरा तिला म्हणते, हे बघ, तू बोल, तुला काय बोलायचं आहे ते। त्यावर इरा चिडून म्हणते, ए तू कसली भांडणं लावणार आहेस ग? तेवढा चंची म्हणते, मास्तरीणबाई, मी इराला मगाशी निखिलसोबत फोनवर बोलताना ऐकलं, इरानेच पाठवली ती नोटीस। हे ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। इरा रागाने चिडून चंचीला म्हणते, ए काय बोलतेस तू? इरा म्हणते, काय उलटा काळजाची पोरगी आहे ही, खायला प्यायला घातलं, सगळी काळजी घेतली आणि माझ्यावरच उलटली तू। ती चंचीच्या हाताला धरते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जायचं। अक्षरा इराला म्हणते, चंचीचा हात सोड। मग इरा तिचा हात सोडते। नंतर बाबा तिला म्हणतात, काय चाललं आहे इरा तुझं, काय सुरू आहे, हे काय केलंस तू? मग इरा घाबरून म्हणते, बाबा तुम्ही काय बोलताय, मी काही नाही केलं। चंची म्हणते, मी जे ऐकलं तेच बोलले आणि नंतर म्हणते, मला जे 2 दिवस खायला प्यायला घातलं, माझी काळजी घेतली, त्याच्याबद्दल थँक्यू, आणि ती तिथून जाऊ लागते, पण अक्षरा तिला थांबवते। मग इरा अक्षराला म्हणते, ताई तुला ही माझ्यापेक्षा जवळची वाटते का? त्यावर अक्षरा म्हणते, अगं इरा, हे खोटं का बोलेल, तुझ्यावरती खोटा आरोप का करेल सांग। चंची म्हणते, हो सांग ना इरा, मी इकडे राहायला आलेली, तुला आवडत नसल्यामुळे मी तुझ्यावर असे खोटे आरोप करेल का? इरा तिला चिडून म्हणते, तू गप्प बस, उगाच डोकं फिरवू नकोस। मग चंची म्हणते, मला काहीच खरं खोटं करायचं नाही, आणि चंची जायला निघते। तेवढ्यात अक्षरा म्हणते, चंची तू एकटी जाणार नाहीस इकडून, मी पण तुझ्यासोबत येणार। आई अक्षराला म्हणते, अक्षरा हे काय बोलतेस तू? त्यावर अक्षरा म्हणते, आई माझी छोटी बहीण मी इथून जाण्यासाठी एवढं सर्व करत असेल, मग मी हे घर सोडून गेलेलंच बरं नाही का? मग चंची म्हणते, हो मास्तरीणबाई, सख्खी बहीणच अशी वागत असेल तर का राहायचं तुम्ही इथं, आपण दोघीही जाऊयात। इरा खूप घाबरून म्हणते, बाबा मी असं काहीच नाही केलं, ही खोटारडी मुलगी काहीही सांगते, तिच्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय। मग बाबा म्हणतात, अगं पण ती खोटं का बोलेल, कशासाठी बोलेल? अक्षरा कपाटातून तिची बॅग काढते आणि बॅग भरायला चालू करते। आई तिला म्हणते, अक्षरा थांब ग। मग इरा म्हणते, ताई प्लीज तू जाऊ नकोस। अक्षरा म्हणते, तुझी इच्छा आहे ना मी घर सोडून जावं? इरा म्हणते, ताई मला खरंच वाटत नाही की तू हे घर सोडून जावं। लगेच चंची मुद्दा म्हणते, अरे वा, मगाशी तो फोनवर बोलत होतीस ना। इरा खूप चिडून चंचीला ओरडते आणि म्हणते, तू शांत बस,
चंची म्हणते, बघितलं ना, चोर तो चोर वरती शिरजोर. मग ती म्हणते, मास्तरीणबाई चला आपण इकडून जाऊयात. मग अक्षरा जायला निघते तेव्हा इरा तिला अडवायला लागते आणि म्हणते, ताई मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. या चंचीला जायचं असेल तर जाऊ दे. नंतर इरा अक्षराला म्हणते, तुला जायचं असेल तर नंतर जा. जेव्हा हे सिद्ध होईल, हे घटस्फोटाचे कागद मी नाही पाठवलेत तोपर्यंत मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. खोटेपणाचा आरोप माझ्यावर ठेवून तू अशी जाऊ शकत नाहीस. तू जर इकडून गेलीस तर ही जी मुलगी बोलते ना ते खरं सिद्ध होईल आणि ते मला नाही चालणार. तर मित्रांनो, या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.